महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनावरून वातावरण तापलेलं असताना दिल्लीच्या संसदेतही आज वादाची ठिणगी पडली। निमित्त ठरलं राहुल गांधींचं एक वक्तव्य। राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला आणि यावेळी त्यांनी संविधान हातामध्ये पकडून बोलण्यास सुरुवात केली। पंतप्रधान मोदी आणि भाजपवरती हल्लाबोल करायला सुरुवात केली। खोटे खटले चालवल्याचा आरोप केला। ईडी चौकशीचाही उल्लेख केला। इंडिया आघाडीच्या नेत्यांना जेलमध्ये डांबलं, पण अशा वेळी सरकारशी लढण्याची हिम्मत कशी आली हे सांगताना राहुल गांधींनी भगवान शंकर, महावीर, गुरु नानक, येशू अशा विविध धर्माच्या देवांचे फोटो हातात घेतले। हे सर्व डरो मत असं सांगतात असं म्हटलं आणि अशातच त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं। स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक दिवस रात्र हिंसा आणि द्वेष पसरवतात आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद पेटलाय। स्वतः पंतप्रधान मोदींनी देखील उभं राहून विरोध दर्शवला। संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं गंभीर बाब असल्याचं सांगितलं, तर राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी गृहमंत्री अमित शहांनी केलेली आहे। पाहूयात। So I'd like to start by showing an image of our refuge. Okay? सर, क्या इस हाउस में शिव जी की फोटो दिखाना मना है? माननीय सदस्य, आप बस ये बता दीजिए। माननीय सदस्य सर, मना है या नहीं? कोई भी चित्र को दिखाने के तो शिव जी का चित्र इस साधन इस हाउस में दिखाना मना है। यहाँ पे दूसरी चीजों के चित्र दिखाए जा सकते हैं, मगर शिव जी का चित्र नहीं दिखा जा सकता। अगर मैं कह रहा हूं कि हमें इनसे प्रोटेक्शन मिली और मैं समझाना चाह रहा हूं कैसे प्रोटेक्शन मिली, आप मुझे चित्र नहीं दिखाने दे रहे हो। गुरु नानक जी जो सर, गुरु नानक जी के चित्र में भी आपको अभय मुद्रा दिखाई देगा। गुरु नानक जी भी कहते हैं कि डरो मत, डराओ मत। जीसस क्राइस्ट की इमेज देखिए, उसमें भी आपको अभय मुद्रा दिखाई देगा। डरो मत, डराओ मत। तो हमारे सारे के सारे महापुरुषों ने अहिंसा की बात की। शिव जी कहते हैं डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं। और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य। आप हिंदू हो ही नहीं। आप बात समझिए, ये इसलिए चिल्ला रहे हैं क्योंकि तीर जाके दिल में लगा है। विषय बहुत गंभीर है। पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। विपक्ष के नेताजी ने कैटेगोरिकली कहा है कि जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा करते हैं। इस देश में शायद इनको मालूम नहीं है, करोड़ों लोग अपने आप को गर्व से हिंदू कहते हैं, गर्व से हिंदू कहते हैं। क्या वो सभी लोग हिंसा की बात करते हैं, हिंसा करते हैं? हिंसा की भावना को किसी धर्म के साथ जोड़ना और इस सदन में और संवैधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति ने, मैं मानता हूं मान्यवर, उन्होंने इसकी माफी मांगनी चाहिए। अभय की बात तो इनको करने का कोई अधिकार नहीं है। आपातकाल में पूरे देश को इन्होंने भयभीत करा है, लाखों लोगों को जेल में डाला। वैचारिक आतंक कभी था तो आपातकाल के वक्त था। और मान्यवर दिल्ली में दिन दहाड़े हजारों सिख भाइयों का कत्लेआम उनके शासन में हुआ। आज वो भय की बात कर रहे हैं। आणि राहुल गांधींच्या याच वादग्रस्त वक्तव्यावरती होता आजच्या भागातला आपला दुसरा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आता जाणार आहोत आपण आपल्या पोल सेंटरवर।
झिरो ओव्हरमध्ये आम्ही विचारला होता दुसरा प्रश्न तुम्हाला. स्वतःला हिंदू म्हणून घेणारेच 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात. राहुल गांधींनी संसदेतील भाषणात केलेला आरोप पटतो का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्यासाठी होते. तर राहुल गांधींच्या या वक्तव्यावरती प्रियंका गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया आत्ता पाहूया. हिंदुओं का अपमान नहीं कर सकते, बहुत स्पष्ट बोला है उन्होंने बीजेपी के बारे में बोला है, उन्होंने बीजेपी के नेताओं के बारे में बोला है. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींच्या या वक्तव्याची निंदा केली. तसंच राहुल गांधींनी वक्तव्य मागं घेऊन सर्व हिंदूंची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. अतिशय चुकीचं विधान, आक्षेपार्ह विधान, संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे. लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे. त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे. राहुल गांधींच्या दिल्लीच्या संसदेतील वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेमध्ये निषेधाचा ठराव आणण्यासाठी प्रस्ताव मांडला. मात्र लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधान परिषदेमध्ये चर्चा नको अशी भूमिका अंबादास दानवेंनी मांडली. मात्र ते बोलत असताना प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हात करून याचा विरोध केला आणि त्यावेळी अंबादास दानवे यांनी माझ्याकडे हात करायचा नाही असं म्हणत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या. तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा. एवढंच नव्हे तर अंबादास दानवे आपलं आसन सोडून लाड यांच्या दिशेनं धावून गेले. सभागृहातला हा राडा बघून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केलं. या प्रकारानंतर भाजप आमदारांनी अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. तसंच सभागृहाबाहेर येत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध केला. तर अंबादास दानवेंविरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे. हिंदुत्वाच्या विषयी अपशब्द काढणाऱ्या राहुल गांधीचा निषेध असो, राहुल गांधीचा निषेध असो, आणि याला समर्थन देणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याचा धिक्कार असो, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेचा धिक्कार असो, हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या अंबादास दानवेचा धिक्कार असो. राजीनामा द्या, राजीनामा द्या. राजीनामा द्या. मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा, राहुल गांधीचा निषेध करावा, अशा प्रकारचा ठराव सुमोटो आणा. याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांशी हमरी-तुमरी झालेली असताना मला लाज वाटते, शरम वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्यांनी ती शिवीही मी सभागृहातली इथे मी बोलू इच्छित नाही, कारण ती निषेधार्ह आहे. महिला 2 सभागृहात 2-3 उपस्थित होत्या, सभापती महिला होत्या आणि जी काय शिवी दिली ती रेकॉर्डवर आहे. ती शिवी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी आहे. दरम्यान या सर्व वादानंतर मला माझ्या वक्तव्याचा अजिबात पश्चाताप नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. तसंच प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी टीका केलेली आहे. पाहूया. तर माझा कोणताही तोल सुटलेला नाही. जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता, सभापतीला बोललं पाहिजे. माझ्याकडे बोर्ड दाखवून, माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही. मग माझा आमदार, विरोधी पक्षनेता, नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे. आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते, विचार होते, आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे. 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी, शिवसैनिक आहे. आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा माणूस, भाटगा, नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन, आणि तो मला हिंदुत्व शिकवणार का?
हिंदू शब्दावरून वाद होत असतानाच अधिवेशनामध्ये अग्निवीर योजनेच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. अग्निवीर म्हणजे वापरा आणि फेकून द्या अशी टीका राहुल गांधींनी केली. तुम्ही जवानांमध्ये फूट पाडत आहात आणि स्वतःला देशभक्त असल्याचं सांगता. ही कसली देशभक्ती असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. यावर उत्तर देण्यासाठी उभे राहिले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी खोटं बोलून राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचा आरोप केलेला आहे. पाहूया. अग्निवीर शहीद हुआ, लैंडमाइन ब्लास्ट में शहीद हुआ. मैं उसे शहीद कह रहा हूं, मगर हिंदुस्तान की सरकार उसे शहीद नहीं कहती. नरेंद्र मोदी उसे शहीद नहीं कहते हैं. नरेंद्र मोदी उसे अग्निवीर कहते हैं. उस घर को पेंशन नहीं मिलेगी, उस घर को कंपनसेशन नहीं मिलेगी. 6 महीने की ट्रेनिंग देते हो. दूसरी तरफ चाइना के जवान को 5 साल की ट्रेनिंग मिलती है. राइफल लेकर उसके सामने खड़ा कर देते हो, उसके दिल में भय पैदा करते हो. एक जवान और दूसरे जवान के बीच में फूट डालते हो कि एक को पेंशन मिलेगी, एक को शहीद का दर्जा मिलेगा, दूसरे को नहीं मिलेगा. गलत बयानी करके सदन को गुमराह करने की कोशिश. गलत नहीं है सर, गलत नहीं है सर. लेना चाहता हूं कि युद्ध के दौरान अथवा सीमाओं की सुरक्षा के दौरान यदि हमारा कोई अग्निवीर का जवान शहीद होता है तो उसके 1 करोड़ रुपए की धनराशि सहायता के रूप में उसके परिवार को मुहैया कराई जाती है. इस प्रकार की गलत बयानी से सभी को गुमराह करने की कोशिश नहीं की जानी चाहिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.